हा 30 ऑक्टोबर 2025 रोजी आलेला शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये कोणते 3 महत्वाचे मुद्दे आहेत आणि बाकीचे काय महत्वाचे मुद्दे आहेत हे आपण डिटेल जाणून घेणार आहोत मित्रांनो। परंतु तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज मिळत जातील। बघा मित्रांनो, 30 ऑक्टोबर 2025 रोजी हा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने कोणते मुद्दे आहेत, तर पहिला मुद्दा या ठिकाणी आपण सांगू शकतो की बघा, एखाद्या व्यक्तीला दिव्यांग प्राप्त झाला असेल तर कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून काढता येणार नाही। दुसरा मुद्दा की जर तो आपल्या सध्याच्या पदावर काम करू शकत नसेल तर त्याला समान वेतन श्रेणी आणि लाभ असलेले दुसरे पद दिले जाईल। जर तो सध्याच्या पदावर काम करू शकणार नाही अशी त्याची फिजिकल कंडिशन, मेंटल कंडिशन अशी जर झालेली असेल तर त्याला त्याच दर्जाचं दुसरं पद देण्यात यावं जेणेकरून तो सेवेत राहील। तिसरा मुद्दा काय आहे की आणि जर त्या विभागात योग्य पद उपलब्ध नसेल तर शासन स्वतः नवीन पद निर्माण करेल आणि त्या कर्मचाऱ्याला पदस्थापित करेल। म्हणजे बघा, जर एखादा व्यक्ती पूर्वी एखादं काम करायचा पण त्याचा ऍक्सिडेंट झाला, दिव्यांगत्व आल्यामुळे तो ते काम करू शकत नाही आणि तशा पद्धतीचं दुसरं पद शासनाला निर्माण करून द्यावं लागेल, पण त्यांना सेवेतून कमी करता येणार नाही। हे 3 अतिशय महत्वाचे तर मुद्दे आहेतच, म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत काय होणार आहे, तो कर्मचारी नोकरीपासून वंचित राहणार नाही। हीच खरी माणुसकी आहे की नाही मित्रांनो। 4 नंबर, कर्मचाऱ्याच्या क्षमतेनुसार दुसऱ्या पदावर त्याची पदस्थापना करावी। 6 नंबर, ही माहिती आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे या ठिकाणी पाठवायची आहे। बरं, मग आता यामध्ये शासनाने आणखीन काय मुद्दे ऍड केलेले आहेत, तर नवीन पद निर्मिती करत असताना दिव्यांग हक्क अधिनियम 2016 चे जे नियम आहेत त्यांच्या सुविधा या लोकांना देण्यात याव्यात। बघा, दिव्यांगत्व अधिनियम 2016 रोजी पारित झालेला आहे, साली पारित झालेला आहे आणि या सालामध्ये दिव्यांग लोकांना ज्या काही सोयी सुविधा दिल्या जायच्या त्या सेवेत ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना मिळायच्या नाही, पण आता या GR मध्ये अशी गोष्ट सांगितलेली आहे की आता त्यांना ह्या सुविधा मिळणार आहेत। आर्थिक गरज असल्यास वित्त विभागाची मंजुरी घ्यावी। आणि 7 नंबर, सर्व विभागांचा एकत्रित अहवाल शासनाच्या वेबसाईटवर पब्लिश केला जाईल। म्हणजे ज्यांना सेवेमध्ये असताना दिव्यांगत्व प्राप्त झालेलं आहे अशा लोकांचा डाटा गोळा करणे आणि तो शासनाच्या वेबसाईटवर पब्लिश करणे, जेणेकरून काय होईल की या दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल। अशी ही जी तरतूद आहे ही तुकाराम मुंढे यांनी केलेली आहे मित्रांनो। हा निर्णय दिव्यांग कल्याण विभागाचे जे सचिव आहेत, कोण आहेत, तुकाराम मुंढे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितले की दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि सुरक्षा ही केवळ शासनाची जबाबदारी नाहीये, तर ती आपली सामाजिक कर्तव्यता किंवा सामाजिक कर्तव्य देखील आहेत। हा निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सेवेला शासनाने दिलेला एक सलाम आहे। तर मित्रांनो, हा फक्त शासन निर्णय आहे का, तर मुळीच नाही। हा त्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा विजय आहे ज्याने आयुष्यभर सेवा दिली आणि आज तो लढतोय स्वतःच्या सन्मानासाठी, बरोबर आहे ना। मग असं सेवेत असताना जर त्याच्यावर अशी वेळ आली असेल तर शासनाने देखील त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे आणि त्याला न्याय देणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो। म्हणून आता दिव्यांग झालात तरी चिंता नाही करायची आहे, कारण नोकरी सुरक्षित आहे, आपलं पद कायम आहे आणि तुमचा सन्मान देखील अबाधितच राहणार आहे। अशा निर्णयाबद्दल आपण तुकाराम मुंढे यांचं आणि शासनाचं निश्चितच कौतुक करायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हा निर्णय शासनाने घेतला तो कसा आहे, या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज मिळत जातील। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।